वर्कशॉप्स वगैरे सुद्धा झाले होते आणि माझ्या शेजारी लिटरली खोटं वाटेल पण रोज एक वेगळा मुलगा ते मॅच जेन्युअनली करण्याचा प्रयत्न करत होते, पण ते काही घडत नव्हतं. इतके ऑडिशन्स झाले, काय झालं ना. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मेळ्यात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा नवा सिनेमा आपल्या भेटीला येतोय लवकरच आणि त्यानिमित्ताने आज आम्ही सगळेजण सगळी टीम आम्ही आळंदीमध्ये आलेलो आहोत आणि माझ्याबरोबर आहे या सिनेमामध्ये मुख्य भूमिका साकारणारे आपल्या सगळ्यांचे लाडके कलाकार नूपूर आणि अभिजित. हाय, कसे आहात? मस्त कृष्ण हरी. आणि फार छान दिसताय दोघं जण ह्या लुक मध्ये आणि सगळ्यात आधी दोघांचं खूप खूप अभिनंदन, कारण इतक्या कमाल विषयावर एक नवीन सिनेमा येतोय आणि त्यात तुमची मुख्य भूमिका आहे. सो ही फार कमाल गोष्ट आहे. आणि तुमच्यासाठी आजचा हा अनुभव कसा होता? कारण का आळंदीला आपण कायम येत असतो, पण हा असा एक अनुभव ज्यावेळेस मिळतो तो लक्षात राहतो कायम. खरंय, कायम आपण बघतो की लॉन्च असं कुठेतरी 5 स्टार हॉटेल किंवा कुठल्या तरी अशा मोठ्या ऑडिटोरियम मध्ये होत असतं, पण आज खरं तर ह्या वारकऱ्यांबरोबर आम्हाला तो अनुभव घेता आला तर खूप छान वाटलं. कारण हे सगळे जे वारकरी आहेत ना, म्हणजे त्यांना कशाची पर्वा नाहीये, पायात चप्पल नाहीये किंवा ऊन किंवा ह्या सगळ्याची पर्वा न करता हे फक्त त्या ईश्वराच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेले लोक आहेत आणि पूर्णपणे सरेंडर आहेत ते. आणि आज त्यांच्या साक्षीने हा सोहळा साजरा झाला तर खूप भारल्याचं सारखं वातावरण आहे आणि कुठेतरी आम्ही दोघं ज्यांची पूजा कायम करत आलोय असे देव आम्ही साक्षात बनलो आहे ह्या फिल्म मध्ये. आणि ते वारकरी स्वतः येऊन अक्षरशः त्या माणसातल्या देवाला नमस्कार करताय. तर खूप छान आणि वेगळं काहीतरी फिलिंग आहे. अभिजित, काय सांगशील? आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून समोर आलेला आहेस आणि आता ह्या भूमिकेच्या निमित्ताने एक वेगळा अनुभव मिळतो. नाही, म्हणजे तुला पण माहिती असेल प्रत्येक वेळेला आपलं प्रमोशन काहीतरी सुरुवात जी असते ती काहीतरी हटके असते. आणि खरं नुपूर म्हणाने तसं की किती गडगंज पैसा मोरला तर 5 स्टार हॉटेलमध्ये करता आलं असतं, पण इथे येण्यासाठी पैसा ना, तर इथे येण्याची त्यांची परमिशन लागते, जी माऊलींची परमिशन मिळाली. आणि माऊलींच्या परमिशननी माऊलींच्या साक्षीने हा सोहळा इतका उत्तम पार पडला. आणि फक्त अनाऊन्स केलं की हे विठ्ठल रुक्मिणी करणार आहेत. आम्ही त्या अवतारामध्ये पण नव्हतं, आम्ही ते वेश परिधान केलेलं नाही. तरी जसं आम्ही तिथून खाली फक्त उतरलो, प्रत्येक वारकरी संप्रदायातली माणसं असतील, थोरे मोठे असतील, पाया पडायला आली. त्यांनी काही वयाचं भान ठेवलं नाही. आमच्यापेक्षा खूप थोर वयाने असलेली माणसं सुद्धा आमच्या पाया पडायला आली. तेव्हा आम्हाला जाणवलं की ही जी लीनता आहे त्या लोकांमधली, वारकरी संप्रदायांमधली आणि त्या माऊलींच्या संस्कारांमधली लीनता आहे, ही प्रत्येक माणसामध्ये देव आहे. तुम्ही फक्त लीन व्हा आणि समाधानकारक राहा. तर त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हसू आहे, त्यांच्या चेहऱ्यावरचं जे तेज आहे ना, ते कुठे बघायला नाही. त्यामुळे खरंच भारावल्यासारखं वातावरण होतं पूर्ण सोहळ्याच. आणि तुम्ही मीडियावाले पण सगळे जे ज्या छान पद्धतीने होतात, त्यामुळे आम्हाला जरा अजून हुरूप आलाय. ही भूमिका तुमच्यापर्यंत कशी आली हे मला खरं तर खूप मनापासून विचारायची इच्छा आहे, पण कदाचित तुम्ही आधी बरेचदा हे सांगितलं असेल, पण तरी एक आज पण तरी आज थोडक्यामध्ये एक छान त्या भूमिकेविषयीचा अनुभव जर का सांगायचा असेल किंवा एक खास का ती तुमच्या जिव्हाळ्याची राहणारी कायमची भूमिका हे सांगायचं असेल तर कसं सांगाल? बाकीच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगलं त्याच्यापेक्षा जरा वेगळं सांगतो. म्हणजे जो सांगितलं नाही ते काय आहे की ह्याच्या आधी मी हिस्टॉरिकल फिल्म्स केल्या असतील, सिरियल्स केल्या असतील. आम्ही दोघांनी एक सिरियल केली होती 2016 काहीतरी साली, 17-18 साली. त्यामुळे ते होतं की आपण त्याच्यामध्ये जाऊ किंवा ते माहिती होतं. किंवा मी महादेव केलं होतं, आता पण मी भवानी शंकर करतो आहे तुझ्यामध्ये, त्यामुळे ते पण. पण दिग्पाल सर जेव्हा मला म्हणाले विठ्ठल, तेव्हा मी जरा साशंक होतो. कारण मी विठ्ठलाची लुक टेस्ट काही वर्षांआधी करून झाली होती, म्हणजे 2014 काहीतरी एकाच प्रोजेक्ट साठी. तर त्या लुक मध्ये मला असं वाटलं असं नाही बाई, म्हणजे काय काय वेळेला आपल्याला असं वाटतं की नको हा रोल आपल्याला सूट नाही होणार. कारण अशा ज्या भूमिका असतात त्या पहिल्या अपीअरन्सनी तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचता आणि त्याच्यानंतर तुमचा अभिनय येतो. तुमच्या गेटअप मध्ये, तुमच्या लुक मध्ये तुम्ही किती परफेक्ट दिसताय आणि त्याच्यानंतर किती अभिनयाची ताकद आहे आणि त्याने कसं पोहोचतो. पण दिग्पाल हात दुखायला लागला दिसा. पण दिग्पाल सर जेव्हा म्हणाले की विठ्ठल करशील का, तेव्हा मी म्हटलं खरंच तुम्हाला असं वाटतंय? ते म्हणाले का, म्हटलं आपण बघू ना, ट्राय तर करू. आणि त्यांनी लुक टेस्टला माझ्यासमोर मिरर नव्हता, आधी पूर्ण लुक केला आणि मी जरा घाबरतच होतो, साशंक होतो की कसा होईल काय होईल. आणि त्या मेकअप डिझायनरला सांगत होते एक काम कर, हे कर, वीग असा लाव, तू हे कर, इथे मला हा टीका पाहिजे, तिथे तो टीका पाहिजे, इथे हे शेडिंग कर. आणि त्याच्यानंतर जो लुक झाला, मीच म्हटलं अरे बापरे, मी असं पण दिसू शकतो. तर मला असं वाटतं डिरेक्टरचं जे व्हिजन आहे ना,
की त्यांच्या डोळ्यामध्ये होतं, त्यांच्या डोक्यात होतं, की मी अभिजितला त्यांनी बघितलं की नाही मला वाटतं म्हणे. आणि ते मी त्यांना म्हटलं की बस सर हे बघितलं, त्यांना म्हटलं अरे सर धन्यवाद की तुम्ही म्हणता की असा लुक होऊ शकतो. ते म्हणाले त्यांची कृपा. म्हणजे त्याने ते पण स्वतःवर नाही घेतलं. हेच वारकरी संप्रदाय आहे की लीनता, की माझं जे काही नाहीये लीन होणं प्रत्येक. त्यामुळे ते म्हणाले की माऊलींची कृपा आणि माऊलींना वाटलं की तू करावास म्हणून आहे. आणि मग तेव्हाच त्यांनी मला सांगितलं की आणि रुक्मिणी नुपूर करणार आहे. आणि नुपूर आणि आमचं तर ऑलरेडी म्हणजे विचारशील तर माझी सगळ्यात बेस्ट को ऍक्ट्रेस कोण म्हणून तर मी नुपूरला तेव्हापासून म्हणतोय. आजपर्यंत हे माझ्या कानात हा सांगितलं होतं, पण आता फोनवर कारण का पण नाही आज खरंच त्याने ते ऍज अन ऍक्ट्रेस माझ्यासमोर म्हणून सांगितलेलं आहे. जो हे ऍज अन ऍक्ट्रेस म्हणून जो हे करायला लागतो ना की गिव्ह अँड टेक म्हणा किंवा काय काय गोष्टी मग आपल्याला बोलतात ना तू असा डायलॉग की मग मी असं घेईन किंवा तू ह्या पोझिशनला जर इथे मागे थांब मी पुढे जाणार आहे. तर ही समंजसपणे मला करते त्यामुळे ती बाजीपासून माझी बेस्ट को ऍक्ट्रेस आहे. त्यामुळे मला असं वाटलं की अरे यार मस्त मग अजूनच धमाल येणार. कारण दिग्पाल सरांच्या ऑलरेडी आम्ही सुभेदारमध्ये पण एकत्र काम केलंय पण जरा वेगळ्या भूमिका होत्या. पण इथे एकत्रच टीम मध्ये काम करायचं त्यामुळे खूप छान पद्धतीने आणि शूट झाली ती. आणि आम्ही काय त्याचे ग्लिम्स बघितलं तर ते डोळ्यात पाणी आणणारे आहेत. तर मला असं वाटतं प्रेक्षकांपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने पोहोचेल. आणि माऊलींचे विचार असतील, माऊलींची जी भक्ती आहे आणि ती लोकांना रडवेल सुद्धा आणि त्या काळात घेऊन जाईल पण असं वाटतं. आ, खरं सांगायचं तर दिग्पाल दादा बरोबर मी 2015-16 मध्ये जोडले गेले. खरं आमचा तसा परिचय नव्हता. त्याने कुठून तरी मला नंबर मिळवून कॉन्टॅक्ट केलं आणि बाजी ह्या मालिकेसाठी त्याने मला विचारणा केली. आणि कुठेतरी त्याच्या डोळ्यासमोर हिरा हे पात्र होतं. तेव्हापासून त्याने मला डोळ्यासमोर ठेवून मे बी माझा फोटो असेल किंवा काय बघून ते लिहिलं होतं. हे मला खूप नंतर कळलं. तर तेव्हापासून आमचा परिचय. तर तेव्हा माझं कास्टिंग झालं, मी ती सिरियल केली. त्यानंतर पुन्हा एकदा त्याने मला एका नाटकासाठी सुद्धा विचारलं होतं मध्ये. त्यानंतर सुभेदारमध्ये मी काम केलं आणि आत्ता मुक्ताईमध्ये काम करण्यासाठी मी ला होते, माझ्या परफॉर्मन्ससाठी गेले होते. तिथे त्याने फोन केला की अशी अशी भूमिका आहे, करशील का? तिथे शिकागोच्या थंडीमध्ये लिटरली मला घाम फुटला, कारण हिस्टॉरिक भूमिका आधी केलेल्या आहेत पण अशी ही भूमिका कधी पौराणिक भूमिका मी आधी केलेली नव्हती. आणि माझ्यासाठी खरंच ते एक आव्हान होतं, कारण ज्याची आपण कायम पूजा करतो देवाची, ते साक्षात आपल्याला रखुमाई बनायचं आहे. आणि जेव्हा जसं आता अभिजित म्हणाला की त्याने मला फोनवर सांगितलं की हो अभिजित आहे तुझ्यावर, म्हटलं मग काहीच टेन्शन नाही. म्हटलं इतक्या वेळा आम्ही एकत्र काम केलेलं आहे, ते ट्युनिंग असतं ते होतं, म्हणजे छान होतं ते. एकदा ऍक्टिंग आपली सुरू झाली की ते दिसते समोर. सो अशा पद्धतीने ती भूमिका माझ्याकडे आली. आणि जसं निश्चितच की दडपण होतं, कारण देवाची भूमिका आपल्याला करायची आहे आणि कायम आपल्या डोळ्यासमोर एक सगुण साकार रूप असतं विठ्ठल रखुमाईचं, की कमरेवर हात ठेवून उभे आहेत. पण दिग्पाल दादाने खूप छान पद्धतीने आम्हाला तो रोल काय आहे तो समजावून सांगितला, की फक्त तुम्ही तसे उभे आहात ईश्वराला म्हणजे भक्तांना आशीर्वाद देताय असं नाही, तर तो ईश्वर कशा वेगवेगळ्या रूपाने भक्ताला प्रचिती घडवून आणतो, त्याची स्वतःची किंवा साक्षात्कार कशा पद्धतीने घडतो. सो खूप छान पद्धतीने त्याने आम्हाला ते समजावून सांगितलं. आणि लुक विषयी म्हणाल तर मी पूर्वी सुद्धा नऊवारी साडी, नथ हे सगळं घालून काम केलेलं आहे. पण इथे कुठेतरी मला थोडं स्वतःला रिझर्व, थोडं सांभाळून, की हो आपण देव आहोत असं कुठेतरी डोक्यात आणावं लागत होतं आधीमध्ये. पण मजा आली, खूप मजा आली ते सगळं करताना. तो तेव्हाचा काळ एक्सपिरियन्स करताना मला असं वाटतं खरंच आमचं भाग्य आहे की आम्हाला ती भूमिका साकारायला मिळाली. आणि खरंच मी सुरुवातीला म्हणून तुमचा उल्लेख केला की मुख्य भूमिका, कारण मला वाटतं त्यांच्याशिवाय हे पूर्ण नाही होऊ शकत. इतकी कमाल ह्या सगळ्या गोष्टी म्हण किंवा आपण पुराणकथा पण वाचत आलेलो आहोत लहानपणापासून, की आपल्याला माहिती असं की हे असं असं घडलं आणि कट्टू आता ते तुम्ही स्वतः ते साकारताय. सो हा पण फार मस्त अनुभव असणार आहे तुमच्यासाठी. पण आता सिनेमाबद्दल तर तुम्ही सांगितलंच, पण आता जरा मला एक आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचारायला आवडेल. तुम्ही जे आता म्हणालात की तुम्ही तुमची मालिका एकत्र होती आणि त्यानंतर तुमचा बॉन्ड खूप स्ट्रॉंग झाला. पहिल्यांदा ज्यावेळेस एकमेकांना भेटलेलात, काय एकमेकांचं एक फर्स्ट इम्प्रेशन काय होतं एकमेकांबद्दल? मी सांगते आधी. इम्प्रेशन. मी आधी सांगते, मला आठवत होतं की बाजीचं माझं कास्टिंग झालं होतं आणि जो हो अरे म्हणजे मी त्यावेळेला बाप माणूस नावाची सिरियल करत होतो. मी बाप माणूसचं सिरियल आज संपवलं
आणि मी रात्री निघालो कट्टू. दुसऱ्या दिवशी मी बाजीच्या शूटला होतो आणि बाजीच्या शूटला मला बाप माणूसचा कॉल टाइम आला होता आणि त्यांनी मला फोन केला, अरे बाप माणूस तू इथे शूट नाही करतेस? ते म्हटलं नाही, मी मेल टाकला होता, मी सिरियल आता दुसरी करतोय बाजी म्हणून. तर मी यांची अख्खी कास्टिंग झाली होती, यांचं वर्कशॉप झालं होतं आणि सगळ्यात शेवटी मी आलो होतो. अगं म्हणजे लिटरली मला आठवतंय आमचे वर्कशॉप्स वगैरे सुद्धा झाले होते आणि माझ्या शेजारी लिटरली खोटं वाटेल पण रोज एक वेगळा मुलगा ते मॅच जेन्युअनली करण्याचा प्रयत्न करत होते, पण ते काही घडत नव्हतं. इतके ऑडिशन्स झाले, काय झालं ना. आणि एक दिवशी रात्री आम्ही वर्कशॉप संपून घरी चाललो होतो आणि ती पहिली भेट मला आठवतीये. स्टुडिओमध्ये होतो आम्ही आणि अचानक मेकअप वगैरे सगळं काढून सरांनी मला इंट्रोड्यूस केलं ह्याला, की हा आता फायनली हा तुझा हिरो असणार आहे. आणि आय वॉज व्हेरी हॅपी, कारण हा एकदम साधा आणि एकदम असा रिझर्व थोडासा असा मुलगा होता. तोपर्यंत आमची बाकी सगळ्यांची छान टीम बनली होती. आम्ही असे मस्त हसत खेळत होतो. मग हा आला आणि मला आठवत आहे की आम्ही तो पहिला फोटो आपला काढला होता, की आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि त्यानंतर मग शूटच्या शेवटच्या दिवशी काढलेला. आणि कट्टू आत्ता आमची फेज लाईफ मधली, की आमच्या दोघांची लग्न झाली. माझा नवरा सौरभ, ह्याची बायको सेजल, आणि दे आर ऑल्सो व्हेरी गुड फ्रेंड्स. कारण बाजीच्या वेळेला माझी फेज अशी होती की माझं लग्न होत होतं, सुभेदारच्या वेळेला एक्झॅक्टली ह्याचं होतं ते की त्याचं लग्न होतं. सो आम्ही अशा वेगवेगळ्या फेज मध्ये एकत्र होतो आणि आम्ही शूट करत होतो. सो आमचे फॅमिली सुद्धा तेवढेच एकमेकांशी कनेक्टेड आहेत जेवढे आम्ही आहोत. म्हणजे मला वाटतं करिअर मधले जे महत्वाचे टप्पे असतात त्यात तुम्ही एकत्र होतात आतापर्यंत. अभिजित तू सांग. नाही, खरंच मला असं वाटतं की जेव्हा नुपूर पहिल्यांदा भेटली तेव्हा आपल्याला काही माणसं ओळखता येतात ना, प्युअर सोल. मला असं वाटलं नुपूर म्हणजे को ऍक्ट्रेस म्हणून खूप चांगली होती आणि को ऍक्ट्रेस म्हणून समजून घेणारी होती. आणि प्रत्येक म्हणजे तिची पहिली सिरियल होती ना ती, तिसरी होती पण हा म्हणजे लीड म्हणून पहिली. माझ्या आधी केलं होतं. पण कुठेही हे नव्हतं आणि चांगल्या पद्धतीने मग आमचा बॉन्ड झाला. चांगल्या पद्धतीने सीन शूट करत होतो. आणि कधी कधी असतं ना की नाही मी असं करणार नाही, मी समजून घेणं असते. हे अभिनय किंवा अख्खी हे जे प्रोसेस आहे, तर आता मी म्हटलं तुला माईक द्यायचंच नाही तर तू कसं काय बोलणार, तसं आहे. तर ती को ऍक्ट्रेस म्हणून, मी को ऍक्ट्रेस म्हणून चांगली म्हणतोय ते याच्यासाठी, त्याच कारणासाठी की काही गोष्टी ज्या आहेत की हा डायलॉग तू घेऊ नकोस, हा अशा पद्धतीने घे, तर मला हा डायलॉगचं कारण काउंटर पडत असतात ऍक्शनवर रिॲक्शन. पण तिने जर ऍक्शनच केली नाही किंवा रिॲक्शनच दिली नाही तर मी ऍक्शनच करू शकत नाही असं. तर तिला सांगितल्यावर ती लगेच ग्रास्प करायची आणि करायची. आणि प्युअर सोल असल्यामुळे तिच्या याच्यामध्ये काय नाही गॉसिप कधी असतं नाही काय नाही काय. त्यामुळे खूप आमची चांगली ट्युनिंग आहे. सेजलची आणि तिची चांगली ट्युनिंग आहे. माझी आणि सौरभ तिच्या नवऱ्याची. हा म्हणजे ही नाही बोलत पण मी तिच्या नवऱ्याला सौरू म्हणून हाक मारतो. तर त्यामुळे चांगलं आहे आमचं. त्यामुळे एकत्र काम करायला पण मग मजा येते. आणि मनात काही बॅकलॉग काय नसतील तर ऑब्व्हियसली अजून काम छान होतं. आणि दिग्पाल सरांची टीमच म्हणजे आमची अख्खी टीमच बाकीची पूर्ण. आता एवढ्या फिल्म्स आता सलग मला प्रत्येक जण तोच प्रश्न विचारतं की हा तू फिल्म मध्ये असणार आहे माहितीच होतं, फक्त कुठला रोल, असं प्रत्येक जण विचारतं. कारण खरंच कारण टीमच एवढी खूप चांगली आहे ना, त्यामुळे असं काम करायला म्हणजे मजा येते आणि छान वाटतं आणि काहीतरी आपण शिकून जातो. असं फक्त काम म्हणून काम नाही किंवा चला आता काम झालं काहीतरी एक प्रोजेक्ट आला काही दिवसांनी असं नाही, तर काहीतरी शिकायला मिळतं. प्रत्येक टीम एकजूट आहे, त्यामुळे अख्खी टीमच तशी आहे. पण नुपूर सोबत आधीच पण काम केलं असल्यामुळे आमचं चांगलं बॉन्डिंग होतं. तुम्ही इतकं सांगताय ना आणि तुमचं हे बॉन्डिंग मी स्वतः इथून बघते तर आता मला खूप एक्साइटमेंट आहे की हे पडद्यावरती कसं दिसणार आहे. सो आम्ही खूप उत्सुक आहोत. तो लवकरात लवकर ट्रेलर भेटीला यावा अशी इच्छा व्यक्त करते. आणि या सिनेमासाठी आणि तुमच्या इतर सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.